मी ना पक्का विचारच केला होता आपले तंगडे तुंगडे मोडायचे आहे बा म्हणून लागलं होतं मस्त योगा करायसाठी। वर्षभराचा योगा एकाच दिवशी करतो म्हणलं आता, म्हणून आम्ही आलो तो गावच्या रस्त्यावर आहे, तर रस्ता खाली राहते म्हणून मस्त योगा करायला लागलो। मी म्हणलं तू बी कर माझ्या सोबत, म्हणून इले बी करायला लावलं योगा कमी ना आमचं मस्ती करणं सरत नव्हतं, म्हणून लागलो आम्ही गदा लावणी खेळासाठी। आमच्याकडे गदा तर नाही पण गदी होती म्हणून तिच्यावरच लावत होतो। तुम्ही बी लहानपणी गदा लावणी खेळले आहे का मला कमेंट मध्ये नक्की सांगा जो बरं। आम्हाला ते गदा लावणी खेळून मस्तच मजा आली एक नंबर। तसं बी आम्हाला मेंढकी आणि लवाले मजाच येते बरं। योगा गिगा सोडून दिलो नाही तर लवाले लागलो मस्त। इकडचं वातावरण एवढं चांगलं होतं का इथून जायची इच्छाच नाही होत होती, म्हणून आम्ही लई मानवरी खेळतच होतो। हे पोरगी मला पाडायचा प्रयत्न करत होती तरी बी मी पडलो नाही काय, मस्त एक मोठीच्या डाय मारून घेतलो एक नंबर न मग मी जितलो। बाई तुझी मावशी कशी आहे? लाडाची। लाड करते ना तुले? हो। मारत नाही ना? असंच लहान लहान पोराले खोटं बोलासाठी सांगतो। अरे तुम्हाला एक गोष्ट तर सांगायची राहूनच गेली, आज मी ना अशी वाली बेसर लावली होती, कशी दिसून राहिली मग माझ्यावर ते बेसर कमेंट मध्ये सांगा जो। हे माझी बहीण पहा ना माझ्यासोबत टाटा हाय हाय हॅलो हॅलो करत होती। आबाजीले जय भीम कर म्हणलं तर उठून जय भीम करत आहे, पहा तुम्हाला जय भीम। आबाजी निघाला होता आपल्या गायाकडे शिदोरी घेऊन, तर मी म्हणलं आबाजी मी बी येतो बा, म्हणून मी ना आबाजीची शिदोरी पकडली ना चालत होतो आम्ही एवढूशा रस्त्यानं। माझ्या माग माझी आई नाही येत आज येत आहे चिल्ले पाल्ले, म्हणून आम्ही पतल्या गलीत निघलो आपल्या आबाजीच्या घरी। माझ्या आबाजीचं घराचं काम चालू होतं म्हणून माझ्या आबाजी बड मम्मीच्या घरी राहत आहे, तेवाला घर तोडून टाकलं आता दुसरं घर बांधत आहे। तर चला मग तुम्हाला आज मी घर दाखवतो, तर थांबा आता नाही नंतरच्या व्हिडिओ मध्ये पाहू आपण घर पुरं।